नमस्कार मित्रांनो, आज आपण जे सीईटीच्या संदर्भातलं जे नोटिफिकेशन, सीईटीचा फॉर्म कसा भरायचा आहे, ह्या संदर्भातला व्हिडिओ मी आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे. जे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना LLB असेल, BA LLB असेल, MPED असेल, BEd असेल, MBA असेल, अशा विविध कोर्सेससाठी ॲडमिशन घ्यायचं असतं आणि ह्या ॲडमिशनसाठी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडनं स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट असते म्हणजे सीईटी. ह्या सीईटीचा फॉर्म कसा भरायचा आहे, याची डेट वगैरे चालू झाली आहे. या संदर्भातलं नोटिफिकेशन यापूर्वी आपल्या व्हिडिओवरती आपल्या चॅनलवरती मी टाकलेले आहे. तर आता आपण रजिस्ट्रेशन कसं करायचं, सीईटी फॉर्म कसा भरायचा आहे 25-26 साठी, त्याची आपण सुरुवात करूया. तर सर्वप्रथम तुम्हाला CETcell.mahacet.org या वेबसाईटवर जायचे. याची लिंक मी व्हिडिओच्या खाली दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही त्या लिंक पेजवरती जाऊ शकता. त्याचप्रमाणे सेकंड तुम्हाला असं पोर्टल हे तुम्हाला तिथं दिसून जाईल अशा पद्धतीचं. अशा पद्धतीचं पोर्टल इथं दिसल्यानंतर तुम्हाला इथं हे सीईटी एक्झामिनेशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2025-26 अशा पद्धतीचं तुम्हाला हे ओपन होईल. असं त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे असं पेज हे ओपन होईल. तिथं तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशनचा हा टॅब आहे. ह्या न्यू रजिस्ट्रेशन त्या न्यू युजरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला 5th स्टेज जे आहे तुमचं इथं सर्वप्रथम तुमचं फर्स्ट नेम, मिडल नेम आणि तुमचं जे काय असेल ते लास्ट नेम ॲज पर तुमच्या 10वी आणि 12वीच्या मार्कशीट प्रमाणे तुम्हाला तिथं ते एंटर करायचे. त्यानंतर तुमचं लास्ट नेम जे आहे ते तुमचं 10वी 12वीच्या मार्कशीट प्रमाणे करायचे. वरती तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम आणि मिडल नेम टाकायचे आणि तुमचं लास्ट नेम जे आहे ते तुम्हाला इथं शेवटला टाकायचे. त्यानंतर तुमचा रजिस्टर ईमेल आय डी असेल तर तुम्हाला एंटर करायचा आहे. तुमचा पासवर्ड तुम्हाला इथं टाकायचा आहे. त्यानंतर कन्फर्म पासवर्डवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. कन्फर्म पासवर्डवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल आणि तुमचं फिल इन हे सगळं एंटर करायचं आहे आणि तुमचं पासवर्डची फिल त्या तुमच्या गाईडलाईननुसार त्या तुम्हाला तिथं टाकायचे आहेत. त्यानंतर कन्फर्म पासवर्ड पण तिथं फिल करायचं आहे तुम्हाला आणि तुमचा मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन असेल तो पण तुम्हाला तिथं एंटर करायचा आहे. तुमची डेट ऑफ बर्थ पण तुम्हाला तिथं मेन्शन करायची. अशा पद्धतीचं येऊन जाईल तुम्हाला इथं ईमेल, तुमचा पासवर्ड, तुमचा कन्फर्म पासवर्ड केल्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ तिथं मागेल आणि त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशनवरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. आता रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या तुमचा जो रजिस्टर मेल आय डी तुम्ही जो एंटर केलेला असणार आहे त्या ईमेलवरती तुम्हाला तुमचा व्हेरिफिकेशनसाठी असा ईमेल प्राप्त होईल. त्या व्हेरीफाय ईमेलवरती तुम्हाला इथं क्लिक करायचे. व्हेरीफाय ईमेलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा युजर आय डी पासवर्ड तुमचा हा क्रिएट होईल. आता युजर आय डी पासवर्ड क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला परत त्या पोर्टलवरती येऊन साइन इन या बटनवरती क्लिक करायचे. त्यानंतर तुमचा रजिस्टर ईमेल आय डी त्याचप्रमाणे तुमचा जो पासवर्ड आहे तर पासवर्ड टाकून तुम्हाला साइन इन या बटनवरती क्लिक करायचं आहे. आता साइन इन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा विंडोज ओपन होऊन जातील. तिथं तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन तुमची भरायची. त्याचप्रमाणे तुमचं जे काही मदर नेम असन, जेंडर असन, तुमचं रिजियन असन, मदर टंग असेल, ह्या सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं प्रॉपरली त्या फिल करायच्या आहे. तुमचं जे जेंडर असेल ते जेंडर तुम्हाला इथं सिलेक्ट करायचे. त्याचप्रमाणे तुमचं रिलिजन असन ते तुम्हाला सिलेक्ट करायचे. तुमचं जे रिजन असन, अर्बन रुरल काय असन ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचे. त्याचप्रमाणे तुमची जी मदर टंग आहे, तुमची भाषा जी आहे ती तुम्हाला सिलेक्ट करायची. तुमचं नॅशनॅलिटी कोणती आहे, इंडियन वगैरे, ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं जे इन्कम आहे, ॲन्युअल इन्कम फॅमिली, ते तुम्हाला इन्कम त्या रेंजमध्ये सिलेक्ट करायचे. समजा महिन्याचं तुमचं इन्कम 30,000 असेल तर 32-36,000 रुपये म्हणजे 3,60,000 रुपये तुमचं हे इन्कम झालं इयरली. तर तुम्ही 3 लाख म्हणजे तुम्ही 250 ते 3 लाखाच्या याच्यामध्ये तुम्ही करू शकता किंवा 3 लाख ते 4 लाखाच्या याच्यामध्ये तुम्ही ती रेंज सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुमचा मॅरिड स्टेटस काय असेल, मॅरिड असेल अनमॅरिड असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचे. त्यानंतर तुमचा जो ॲड्रेस आहे परमनंट ॲड्रेस तो तुम्हाला इथं एंटर करायचा आहे. त्यानंतर तुमची ॲड्रेस लाईन 1, 2 काय असेल त्याप्रमाणे सगळं तुम्हाला इथं सेव्ह करून घ्यायचं आहे.
तुमचा स्टेट असेल तो सिलेक्ट करा. त्याचप्रमाणे तुमचं जे डिस्ट्रिक्ट असेल ते डिस्ट्रिक्ट तुम्हाला तिथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचा पिनकोड जो आहे तो पोस्टल पिनकोड तुम्हाला एंटर करायचा आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर जो आहे रजिस्टर मोबाईल नंबर तुम्हाला एंटर करायचा. आणि जर तुमचा परमनंट ॲड्रेस आणि टेम्पररी ॲड्रेस जर सेम असेल तर सेम याच्यावरती क्लिक करायचं तुम्हाला. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं ऑदर डिटेलला येईल. ऑदर डिटेलला तुमचं डोमासाईल असेल, तुम्ही जर महाराष्ट्रीयन असाल तर येस म्हणा, नॉन महाराष्ट्रीयन असेल तर नो करा. त्यानंतर तुमचे मायनॉरिटी जर असेल, तुम्ही मायनॉरिटीमध्ये जर असाल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर तुमची जर लिजिस्टिक मायनॉरिटी जे असेल ते तुम्हाला तिथं सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर रिलिजन मायनॉरिटी तुमची जी असेल ती तुम्हाला इथं सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर तुमची डिसेबिलिटी जर असेल तुम्ही येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर तुमचं टाईप ऑफ डिसेबिलिटी जर असेल तर तुमच्या कोणत्या टाईपमध्ये येता तुम्ही, ब्लाइंडनेस असेल काय असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही तिथं ते सिलेक्ट करायचे. त्यानंतर तुमचं HSCचं जे बेसिक इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये तुम्ही कधी उत्तीर्ण झाला आहात ही फील्ड तुम्हाला तिथं सिलेक्ट करायची. पासिंग इयर निवडायचे तुम्हाला. त्यानंतर तुमचे जे पर्सेंटेज असतील 10वीचे ते 10वीचे पर्सेंटेज तुम्हाला तिथं टाकायचे आहे. त्यानंतर तुमचा 10वीचा कोणता बोर्ड होता तो बोर्ड पण तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तुमचं स्टेट कोणतं आहे ते पण तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं 10वीचं झाल्यानंतर 12वीला तुम्ही आहेत किंवा ॲपेरिंग आहात. आता काही विद्यार्थी 12वी नंतर CET देतात. तर 12वी उत्तीर्ण झालेले नसतात, परंतु त्यांना CETचा फॉर्म भरायचा असतो. त्यासाठी ते ॲपेरिंग म्हणून फिल करू शकतात. येस, तुम्ही जर पास आउट असाल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर पासिंग इयर तुमचं असेल तर ते सिलेक्ट करा, जे असेल ते. तुमचे पर्सेंटेज काय असेल ते सिलेक्ट करा. तुमची युनिव्हर्सिटी तुम्हाला तिथं सिलेक्ट करायची. त्याचप्रमाणे तुमचं सिलेक्ट इनपुट जे मार्कांचं आहे, तुमचे टोटल ऑफ मार्क्स काय असेल, पर्सेंटेज CGPA मध्ये असेल ते तुम्हाला तिथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट स्टेज आहे ते HSC मार्कांचे ऑप्टेन, म्हणजे तुमचे ऑप्टेन मार्क काय आहे आणि आउट ऑफ मार्क काय आहे ते तुम्हाला तिथं सिलेक्ट करायचे आहेत. त्यानंतर तुमचे पर्सेंटेज काय असेल ते तुमचे ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होऊन येतात खाली. आणि अशा पद्धतीने सर्व फील्ड व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह बटनवरती क्लिक करायचे. सेव्ह बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं CET रजिस्ट्रेशन असा फॉर्म तुम्हाला इथं दिसून जाईल. त्याच्यावर तुमची आता सध्या प्रोफाईल समजा कंप्लीट झाली. त्यानंतर CET रजिस्ट्रेशनवरती तुम्हाला क्लिक करायचे. CET रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता कोणत्या CET साठी अप्लाय करायचे. आता 2025 मध्ये हे CET झालेल्या सगळ्या दिसतात आहे तुम्हाला लिंक. MHCET 2025, MAHB, HMCT CET, MAHB डिझाईन, BBA CA BBA हे अशा वेगवेगळ्या प्रकारचे. आता लॉचं असेल तर लॉचं, PG UG ह्या सगळ्या तुम्हाला तिथे ऑप्शन शो होऊन जातील. त्यानंतर इथं त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे एक्झाम फॉर्मसाठी हा विंडो ओपन होईल. इथं सर्व प्रकारचे इंस्ट्रक्शन दिले आहेत ते तुम्हाला वाचायचे आहेत. आणि त्यानंतर ह्या चेक बॉक्सवरती क्लिक करून ॲक्सेप्ट अँड प्रोसीड बटनवरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे काय असेल तुम्ही अगोदर जे प्रोफाईलमध्ये भरलेला डेटा असेल तो ॲटोमॅटिक तुम्हाला कॅरी फॉरवर्ड होईल. त्यानंतर तुम्हाला तुमचा जो कास्ट नंबर असेल त्या कास्ट नंबर प्रमाणे तुम्हाला इथे एंटर करायचे. त्यानंतर तुमचा जो कॅपचा पिन आहे म्हणजे खाली दिलेला तो तुम्हाला टाकायचा आणि सेव्ह आणि बटन प्रोसेसवरती क्लिक करायचे. त्यानंतरचा टॅब येतो तुमचा कॅटेगरी डिटेल, क्वालिफिकेशन डिटेल आणि प्रेफरन्स एक्झामिनेशन डिस्ट्रिक्ट. अशा पद्धतीने तिथं ऑप्शन येऊन जाईल तुम्हाला. MSCAB, MHA, MCA CET किंवा MAD कोणता असाल तुम्ही जे चूज करसाल त्याच्यानुसार तुम्हाला तिथे येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला प्रोफाईल बटनवरती क्लिक करायचे. प्रोफाईल बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व डिटेल होऊन प्रोफाईल बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या सर्व डिटेल तुम्हाला शो होऊन जातील. आणि त्या ॲप्लिकेशन बटनवरती क्लिक करून तुमचा फॉर्म हा फायनली सक्सेसफुली सबमिट होऊन जाईल. अशा पद्धतीची CETचा फॉर्म भरण्याची प्रोसेस आहे. याच्या व्यतिरिक्त काय तुम्हाला अडचणी असतील त्या संदर्भात तुम्ही मला खाली कमेंट करू शकता आणि नक्कीच तुमच्या प्रश्नांचं सोल्युशन देऊ शकता.
किंवा CET सेलकडनं पण तुम्हाला वरती पोर्टलवरती हेल्पलाईन नंबर दिला आहे, हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही त्याच्यावरती कॉल करू शकता. आता यासाठी CET साठी तुम्हाला काय काय डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं तुमचं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी असेल, तुमचं इन्कम सर्टिफिकेट असेल, त्याचप्रमाणे तुमचं उत्पन्न इन्कम सर्टिफिकेट झाल्यानंतर तुमचं 10वी-12वीचं मार्कशीट. आता जे विद्यार्थी जर ॲपियर असेल तर ॲपियर म्हणून ते भरू शकतात. अशा पद्धतीचे डॉक्युमेंट तुम्हाला फक्त CETचा फॉर्म भरण्यासाठी आहे. आता याच्यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपये फी आणि OBC ओपन म्हणजे अदर कॅटेगरी ओपन सोडून त्यांच्यासाठी 900 रुपये फीज ही CET सेलकडून चार्ज होते. अशा पद्धतीने CETचा हा फॉर्म तुम्हाला फिल करायचा आहे.